ये देखो भैया निशान, शरीर पे लाठी के निशान हैं। ये काफी ज्यादा चोट लगी हुई इनको नजर आ रही है। आप देखेंगे कि यहाँ पर लाठी के निशान साफ तौर पर नजर आ रहे हैं। फिलहाल आप जंतर मंतर की अगर बात की जाए तो यहाँ पर जो भीड़ है वो लगातार बढ़ती जा रही है। पैरामिलिट्री फोर्सेस और दिल्ली पुलिस के साथ ही तमाम जो आला अधिकारी हैं वो इस वक्त यहाँ पर मौजूद है। और आपको दिखा दूं कि कई लेयर की बैरिकेडिंग यहाँ पर की गई है ताकि प्रोटेस्टर्स संसद भवन की तरफ मार्च ना करने पाए। लेकिन यहाँ पर जब स्थिति बिगड़ती हुई नजर आई तो पुलिस को हल्का सा बल प्रयोग भी करना पड़ा है। फिलहाल लगातार जो भीड़ है जंतर मंतर पर वो बढ़ती जा रही है। संपूर्ण हे बॅरिकेडिंग जे आहेत ते 10-10 फुटाचे लावण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या राज्यातून हजारोंच्या संख्येने खरं तर तरुण तरुणी जे आहेत ते जंतर मंतरवरती या ठिकाणी एकवटलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक जे लेह लडाखमध्ये आणि काश्मीरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात ते या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले होते आणि खरं तर त्यांचं उपोषण जे आहे ते उपोषण स्थळावरून त्यांना काढून घेण्यात आलेलं होतं। पोलिसांकडून त्यांना हटवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ही संपूर्ण अभिजित दिपके यांनी आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जे आहे ते सीजेपीचं आंदोलन या ठिकाणी होताना पाहायला मिळतं आणि मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं हे सगळे तरुण तरुणी जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि जंतर मंतरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात। आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी निमलष्करी पोलीस दल निमलष्करी सैन्य जे आहेत ते देखील या ठिकाणी लागलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणाहून पुढे जे आहेत ते कोणालाही सोडत नाहीयेत आणि मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली असल्याचं पाहायला मिळते आणि ही ॲक्शन मोडवरती सध्या हे सगळं फोर्स जे आहेत ते या ठिकाणी तैनात असलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या या ठिकाणची दृश्य जी आहेत ती आपण पाहू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद अक्षय मंकणे, TV9 मराठी, ही नवी दिल्ली। ही दृश्य जंतर मंतरची, हा संपूर्ण परिसर जो आहे तो मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांसोबतच मंतरवरची ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो। हजारोंच्या संख्येने सगळे तरुण तरुणी देशभरातून एकवटलेले आहेत आणि आज सीजेपीचा खरं तर संसदेवरती पहिल्याच दिवशी पावसाळी अधिवेशनावरती ही पार्श्वभूमीवरती हा मोर्चा निघताना पाहायला मिळतोय। देशभरातील शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी आणि त्याचसोबतच नीट परीक्षेच्या संदर्भात खरं तर धर्मेंद्र प्रधान जे देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा या मागण्यांकरता खरं तर देशभरातील तरुण जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जे आहे ते जंतर मंतरला या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि हजारोंच्या संख्येने हे सगळे तरुण एकवटलेले आहेत आणि जंतर मंतरवरून संसदेपर्यंत शांततापूर्ण मार्च जो आहे तो निघणार आहे। परंतु या संपूर्ण मार्चला जी आहे ती परवानगी जी आहे ती दिल्ली पोलिसांकडून नाकारलेली आहे। त्यामुळे हे कुठेतरी हे सगळे एकवटलेले तरुण जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात आहेत आणि या सगळ्या तरुणांना रोखण्याकरता दिल्ली पोलिसांकडून देखील या ठिकाणी संपूर्ण सूचना ज्या आहेत ते या ठिकाणी देण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु दिल्ली पोलिसांना न जुमानता संसदेपर्यंत हे आंदोलन जे आहे ते जाणारच अशा पद्धतीची ठाम भूमिका जी आहे ती या सगळ्या तरुणांनी घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। देशभरातून हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने हे सगळे तरुण जे आहेत या दिल्लीतल्या जंतर मंतर परिसरामध्ये एकवटलेले आहेत। गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक जे लेह लडाखमध्ये एक सामाजिक कार्यकर्ते आहे, शास्त्रज्ञ म्हणून जे काम करत असतात त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आमरण उपोषण होत होतं परंतु त्यांची तब्येत ढासळलेली होती त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर मंतरवरून हलवलं आणि त्यांना दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणानंतर स्वतः अभिजित दिपके यांनी या सगळ्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते हाती घेतलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि संपूर्ण RF ही संपूर्ण ही जी फोर्स आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हे आणि संपूर्ण तरुणांचा रोष जो आहे तो या ठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि
अभिजित दिपके हे सध्या जंतर मंतरवरती आहेत आणि ते या आंदोलनाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत अनेक दिग्गज कलाकार असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, हे सर्वच जण जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। परंतु आंदोलन जे आहे ते कुठेतरी संसदेवरती जाऊ नये अशी भूमिका जी आहे, संसदेपर्यंत होऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ती या दिल्ली पोलिसांनी घेतलेली आहे आणि दिल्ली पोलिसांना न जुमानता आम्ही आंदोलन जे आहे ते काढूनच राहणार आहोत अशी भूमिका जी आहे ती या सर्वच तरुणांनी जी आहे ती घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि ही संपूर्ण परिस्थिती ही सगळं काही सांगून जाते। आपल्याबरोबर अंकित आहे। अंकित गेल्या 4-5 दिवसांपासून या ठिकाणी या सगळ्या पूर्ण गोष्टीचं कव्हरेज, आंदोलनाचं कव्हरेज करतोय। आपण अंकितशी बोलणार आहोत। अंकित, एकंदरीतच परिस्थिती काय आहे सध्या, कारण की काल रात्रीपर्यंत तू या सगळ्या आंदोलनात होता, आत्ताची परिस्थिती काय, खरंच आंदोलन पुढे संसदेवरती जाईल का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर बघायला गेलं तर दिपकेवर जेव्हा इंक पडली त्याच्या आधी तिकडे मी होतो, तोपर्यंत लोक जे होते 200 ते 300 पर्यंत होते। पण दिपकेना जेव्हा ती इंक पडली त्याच्यानंतर पूर्ण परिस्थिती बदलली। जिथे 300 लोक होते तिकडे 3000 लोक आले आणि लोकांची परिस्थिती एवढी बिकट, तिकडे उभं राहायला जागा नाही, एवढी गरमी, लोक पूर्णपणे तिकडे फक्त बसून रात्रभर जे आहे 2 दिवसापासून बसून जे आहे लोक फक्त आणि फक्त काय गणित काय आहे, खूप सोपं गणित आहे की तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तीफा द्या, त्या जागी दुसऱ्याला बसवा। ते पण होत नाही। मी संसदला जाऊन आलो, इकडनं 3 किलोमीटरवर जे आहे आपलं पार्लमेंट आहे, जास्तीत जास्त 7 मिनिटं गाडीने लागतात, पण सरकार तिकडनं इकडे आली नाही। माझं बोलायचं तात्पर्य हे आहे की हा एवढा मोठा जो यूथ आहे, आज ह्यांची परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे, कुठून लोक येत आहेत फक्त, आणि काय आहे ना, ते काही खात नाही, काही पित नाही, नुसते फक्त नारे लावतायत आणि फक्त मांग करतात आंदोलनाची। अभिजित दिपके, त्याच्यानंतर प्रकाश राज, शबाना आझमी हे सगळे आले, सगळ्यांनी फक्त एकच मांग केली आहे की बाबा तुम्ही इस्तीफा द्या, एक इस्तीफा द्या, त्याच्यानंतर हे सगळे आपापल्या घरी जातील। पण कोणीच नाही। आता 11 वाजल्याची वेळ आहे, 9 वाजता सुरू होणार होतं। बॅरिगेड्सचा सगळ्यात मोठा प्रश्न, कारण बॅरिगेड्स धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी